या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. मनोज जरांगे पाटील यांनी दिवंगत विनायक मेटे यांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला आहे. स्वर्गीय मेटे यांचे स्वप्न असलेले शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिली आहे. असतील साहेबांचं आरक्षणासंदर्भात खूप मोठे योगदान होतं. शेवटी उणीवा तर वाचणारच. शेवटी समाजासाठी त्यांनी पण पूर्ण आयुष्य आपलं खर्च केलेलं आहे. आजचा दिवस म्हणजे समाजासाठी, परिवारासाठी, जिल्ह्यासाठी भावनिक दिवस. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मी लागलो आणि अभिवादन केलं. दादा, काल हाकेंनी देखील टीका केली आणि आरक्षणाच्या अनुषंगानं आता तुम्ही दिलेला अल्टिमेटम आहे त्यातले अवघे काही दिवस उरलेले आहेत. सरकार काम करते असं वाटतंय का नेमका? आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यक्ष आहे त्या अनुषंगाने खरंच सरकार सिरियसली आहे असं वाटतं का? अधिवेशन देखील सुरू आहे. तुम्ही जे काय नाव घेताय, आम्ही आमच्या समाजानं त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही, मानणार सुद्धा नाही. करता करविता तिथं नाशिकला बसला यावल्या. तो हे घडवून आणतोय. मराठा समाजाविषयी त्याच्या पोटात जी जळजळ आहे ती उभ्या महाराष्ट्रानं बघितलेली सगळे प्रकरणं तो घडवून आणतोय. राहिला सरकारचा विषय तर सरकार काल परवा फोन आले होते. सरकार शंभूराजे देसाई साहेबांचाही होता. आम्ही काम करतोय त्यामुळे ते काम करतायत दिसतंय. परंतु सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र ही आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे. याच्यावर आम्ही पहिल्यापासून ठाम आहेत. त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अबकडं करू, आमची व्याख्या ठेवू, तुमचीही ठेवू करू. पण ती आमची व्याख्या त्यावेळेसही आम्ही आग्रह धरला होता की हे मला मान्य आहे. तिथंसुद्धा CM साहेबांनी सांगितलं होतं आणि सगळे तिथं उपस्थित असणारे सगळ्यांनी सांगितलं होतं की घेतो आहे. ती व्याख्या असल्याशिवाय नाही. आणि हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा 13च्या आतच पाहिजे आम्हाला. कारण हे झालं तरी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतोय. मुंबईचा त्यावेळेचा बॉम्बे असणारा प्रांत गव्हर्नमेंटचा तोही येतोय आणि हैदराबादचं गॅजेट मराठवाडाही येतो. म्हणजे आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहेत. जर त्यांनी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरीची अंमलबजावणी नाही केली तर ती अंमलबजावणी मान्य नाही. आणि 83 क्रमांकाला 67पासून मराठा आहे. त्यानुसारच त्याचाच आधार घेऊन सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं 2004चा GR काढला होता. त्या GRची सुद्धा दुरुस्ती करून त्याचा सुलभता आणून तीही आम्हाला पाहिजे. हे आजचं नाही, 10 महिन्याची मागण्या बदललेले नाही. दादा, माथुरीमध्ये दगडफेकीचा प्रकार घडला, त्यानंतर काल बीडमध्ये परळीमध्ये गोळीबाराचा देखील प्रकार घडला. बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि त्यांचे जे सत्ताधारी आहेत ते कमी पडत आहेत का? आता असे गंभीर प्रकार घडत आहेत मात्र कुठंच काही केलं जात नाही. पोलीस माझ्या मतानं तरी नाही कमी पडत. त्याचं कारण तसं आहे की छगन भुजबळवरून दबाव आणतोय पोलिसांवरती. असंच करा, कोणी गोळीबार केला तरी धरायचा नाही. कोणी त्यांच्यात जरी गाड्या फोडल्या तरी त्या मराठ्यांवरतीच घाल, मराठेच गुंतले पाहिजेत. हे काम तो करतोय. याला सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे. OBCचं मत, मराठ्यांचं मत या मताच्या राड्यात राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आणि शक्यतो मी ते नाही होऊ देत. आमच्या समोरासमोर त्याने आंदोलन आणून बसवलं तरी आम्ही जातीय तेढ तिथं नाही निर्माण होऊ दिला. त्यांनी गाव शोधलं आमचं. रॅली कुठं? तुम्ही आले, रॅली आली 4 वाजता पाठव, तुम्ही 8 वाजता तिकडं का आले? म्हणजे हे नियोजित होतं ठरवून तिथं येणं. हे छगन भुजबळनं सांगितलं तुम्ही तिथं जाऊन गाड्या फोडा, सत्ता माझ्या हातात. हे देवेंद्र फडणवीस मला भेटतोय तशी कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात. हे नसन पत्रकार बांधवाला माहिती तर सांगतो, कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात की तो म्हणतो मी OBCचे नेते सगळे हे केलेत. देवेंद्र फडणवीस माझा मताच्या जोरावर दबाव आहे, त्याला दाबून टाकलं आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी. काहींनी तिथं येऊन भाषणं ठोकलेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. जे पालकमंत्री आहेत स्वतः, आम्ही तुमच्या पाठीशी भ्यायचं कारण नाही. मग आता हे त्याचा परिणाम आहे. मग तसं त्यांनी सांगितलं असेल, का शक्यता असू नाही. छगन भुजबळनं सांगितलं असेल की तुम्ही आधीच गाड्या घेऊन जा, तिकडं राडा काढा, तुमच्या गाड्या तुम्हीच फोडा, मराठ्यांचे लोक मी गुतवतो. फडणवीस साहेबांना मी आज मेटे साहेबाच्या पवित्र स्थानावरून सांगतो की तुम्ही बारकाईनं लक्ष घाला, गाफील राहू नका. मताच्या नादात OBC करण्याच्या नादात राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडून दंगली घडवणारे छगन भुजबळ.
आणि माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा, गुन्हे दाखल कारण झाले आमचा संयम अनाड्याला येऊ देऊ नका. दादा, जे गुन्हे दाखल झाले ते बहुतांश सामान्य लोकांवरती गुन्हे 50 जणांवरती अशा जवळपास एक 70 ते 80 लोकांवरती गुन्हे दाखल झालेत आणि विशेष तुमच्या घरातील देखील अनेक काही लोक आहेत. नाही, घरदार नाही बोलू शकत मी, कारण मला सगळा समाज सारखा आहे, ना घर ना भाऊकी ना काय, सगळा समाज सारखा आहे. माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो, सगळा समाज, आम्ही समाजासाठी काम करतो आहे, समाजावरती अन्याय नाही झाला पाहिजे. त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला, दडपण कसं असू शकतं. छगन भुजबळनी काय दडपण केलं, एका मुलानं 2 महिन्यापूर्वी बहुतेक मला रात्री माहिती मिळाली तांदळ्याचा आहे की त्यांनी 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ त्याला आज पकडलं. त्यावेळेस का नाही पकडलं? तुम्हाला त्यांच्या नाही का दिसत पकडायला? मग पालकमंत्री तुमचा आहे म्हणून का हे अन्याय मराठ्यावर? बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर गोरगरीबावर अन्याय? तिथं यायची काय गरज होती? रॅली असेल तर ठीक आहे, तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे, आलं पाहिजे, ह्या मताशी आम्ही सहमत आहेत, अजिबात विरोध नाही. पण तुम्हाला आधी पाठव 4ला तिथून गेलेत अशी मला आजची माहिती, ते पाठव 4ला गेलेत नाही तिथून. मग तुम्ही 8ला का आले होते? याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते. तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा, फोडा. मी बरोबर ते लोक गुतवतो. मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेबांना, माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका, त्याचं ऐकून आमचा संयम ढळू देऊ नका. मातोरीतले दगडफेक कोणी केली आणि कोणी घडून आणली? का शक्यता असू नये? का असू नये? जर आमचं शांततेतलं आंदोलन आंतरवाली सुरू आहे, हेलगार सभा अंबडमधून सुरू झाली, काय गरज नव्हती. म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का? एखादा जर म्हणला माझं पेरलेलं पीक आहे त्याच्यातून जाऊ नको, तुम्ही जनावर घेऊन मुद्दाम जाणार, म्हणजे याला हटकून म्हणते, तुम्हाला भांडणं घालायचे. तरी आम्ही काय बोललो नाही. तुम्ही का शक्यता असू नये तेव्हा का करत नाही? आता उपोषण तिथंच बसवलं, सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथं एकत्र केले. त्याने करू नये या मताचे आम्ही नाहीत. पण तुम्ही तसं का? महाराष्ट्रात गावच नाहीत का? का धनगर बांधवाचं आमचं काही झालं आहे का? काहीच नाही. का तुम्ही अंगावर घालताय विनाकारण? छगन भुजबळला काय अंगावर घालायचे आमच्या? काय कारण? आम्ही अंगावर येत नाही, धनगर बांधव येत नाही आणि मराठाही एकमेकाच्या अंगावरती, त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. परंतु ही डाव आहे त्याचा, त्यांनीच सांगितलं आहे, त्यामुळं तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांनीच कुटाने करून घेतले. ही 100% शक्यता आहे आणि आमची गोरगरीब गुतवली. इथून पुढं आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये, अन्याय होऊ नये, ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी. आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ नका. दादा, छगन भुजबळांनी नाशिकमधून आंदोलनाची सुरुवात करावं असं म्हणायचं आहे तुम्हाला? कुठून करावं? त्यांना विरोधक मानलंच नाही, त्यांचा प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही, इथून मागही बी नाही. आत्ताच म्हणून नाही, 10 महिन्यात किती वेळेस प्रश्न विचारलेत ना. 10 महिन्यात मी धनगर बांधवांच्या ओबीसी नेत्याला कोणालाच विरोधक मानला नाही. हे सगळ्या गोरगरीब ओबीसीचं गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करायचं केंद्र फक्त तेवे छगन भुजबळ. दादा, शिवाळ्याचा विषय होता, त्या शिवस्मारकासाठी तुम्ही काही पाठपुरावा करणार आहात का? जयंती आहे साहेबांची. नक्की, आजच सांगतो, मेटे साहेबांचं स्वप्न, राज्याचं स्वप्न, देशाचं स्वप्न आहे ते शिवस्मारक व्हावं. पण ते फक्त उद्घाटन करून मतं घेतात, नाही करणार. शेवटी महापुरुष त्यांना सगळेच फक्त निवडणुकीच्या मतापुरते लागतात, ते करणार नाहीत. किती आपण मागणी केली तरी करणार नाहीत. ते गोरगरिबाला फसवण्यासाठीचा त्यांचा प्रोग्राम असतो, आशीर्वाद द्या असं असतं त्यांचं. लक्ष्मण हाके अनेक वेळा टीका करताना तुमच्यावरती टीका करतायत आणि त्यामध्ये आता त्यांनी काल टीका करत असताना म्हटलं की मी टीका केली. कसं पाहता याकडे नेमकं काय त्यांचं? बघा, छगन भुजबळ सांगन तसं त्यांनी वाटून दिलेत काम. तू हे बोल, मी ते बोलतो, असं म्हणजे काय आपल्यात वाटणे असतात. घरी शेतात उद्या जायचं ना कामाला, एक जण म्हणतो जाणाराकडे जाय, एक जण म्हणतो आऊत आण, एक जण म्हणतो फवारा आण, असं काम असतं. एक जण नुसत्या काडी लावायला राहाय, तसं हे त्यांनी नुसत्या काड्या लावायला ठेवलीत काही त्यांनी असे केले. त्याच्यामुळे आम्ही त्यांना दोषच देणार नाही. हे सगळा करीवता मुकादम तेवे आमचा मुकादम देणार. हां, ते त्याचं म्हणजे धंदाच तसला आहे त्याचा, तो कार्यक्रम. त्यामुळे यांना दोषी धरून हे आपले भाऊ बांधव आहेत आपले गावखेड्यातले. आमचे काय संबंध आहेत आम्हाला आधी माहीत असते ना, आम्ही शिवभाऊ आहेत तिथं. त्याच्यामुळं आम्हाला एकमेकात रोज राहायचं. हे किती बोलले तरी धनगर बांधवांच्या ओबीसी बांधवाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं आम्ही नाही. कितीही टीका करू द्या, आजपर्यंत ना आम्ही त्या पडळकर भाऊच्या किंवा ते शेंडगे भाऊच्या किंवा ते आपले तायवाडी भाऊ त्यांना कोणालाही उत्तर आत्तापर्यंत आम्ही दिलेलं नाही. कारण विरोधकच मानला नाही. करतो त्यो आणि तो गोरगरीब ओबीसीचा मराठ्यांचं 100% वाटोळं करत आम्हाला केशी भोगावं लागत्याल. तो मजात तिथं राहील, पण त्याला माहित नाही पुढं काय होणार. धन्यवाद. शिखा, कमवा आणि स्वावलंबी व्हा. ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर
आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय जे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत. पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO. याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यास करा. एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स, कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता ऍडमिशन अँड गार्डन सेंटर. यासोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध. आम्हाला निवडा, कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क, अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. संपर्क क्रमांक 9405 66 55 98 आणि 76 66 22 39 92.